वटपौर्णिमा. वटपौर्णिमा ही एक पूजा आहे, ज्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते. या दिवशी विवाहित स्त्री वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करते. ही पूजा अशी मान्यता आहे पहिल्यापासून की या वडाच्या झाडाला 7 फेरे मारले की नवऱ्याचं आयुष्य अखंड होतं आणि त्याच्या आयुष्यात येणारे विघ्न दूर होतात. आताच्या युगात मुली वटसावित्रीचा उपास हा करतात, पण काही मुलींना असंही आहे की फक्त उपास धरू, वडाच्या झाडाला फेरे घालायला वेळ नाही. तर मी एकच सांगेन, तुम्हाला जर वडाच्या झाडाला फेरे घालायला वेळ नसेल तर काही हरकत नाही. आपण घरातली पूजा जी करतो तेव्हा देवासमोर बसून आपल्या नवऱ्यासाठी अखंड आयुष्य मागावं आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकट दूर व्हावी ही प्रार्थना आपण देवासमोर करावी. मी एकच स्त्रियांना विनंती करते की जे वडाची फांदी तोडून आपण घरात आणतो, कळशात बसवतो आणि त्याला आपण पांढऱ्या धाग्याने फेरे घालतो, ते नका करूत. झाड कुठलंही तोडून आणलं आणि त्याला घरात फांदी बसवलं तर ते वडाच्या झाडाला फेरे घातल्यासारखं कधीच होत नाही. लोक आता खूप असे विचार करायला लागलेले आहेत की बाहेर आम्हाला करता येत नाही, तर एखादी फांदी आम्ही घरी तोडून आणतो आणि आम्ही ती कळशात बसून त्याची पूजा करतो. पण कृपया ती गोष्ट करू नका. तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घरातली पूजा करा. एखादं फळ नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवा. ते फळ तुम्ही तुमच्या नवऱ्याला खाऊ द्या. त्याचे पाया पडा आणि त्याच्या अखंड आयुष्यासाठी देवासमोर प्रार्थना करा. त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पुऱ्या व्हाव्या म्हणून देवाला प्रार्थना करा. शक्य असल्यास मंदिरात जा आणि तिथेही प्रार्थना करा. पण जे झाडाची फांदी तोडून आणून ते वडाचं झाड घरात बसवून त्याची सेवा करणे हे चुकीचं आहे. तुम्हाला इतकीच इच्छा आहे तर वडाच्या झाडाजवळ जा. तिथे तुम्ही पांढरा धागा बांधून फेरे घ्या. इथे आपण झाडाला काही तोडत नाही आहोत. आपण फक्त त्याच्या अवतीभोवती फेरा घालतो आहोत आणि धागा बांधतो आहोत. पण इथे आपण जे करतो ते आपण त्या झाडाला तोडतो, त्यांना तोडून आणतो, त्यांना कळशात घालतो. दुसऱ्या दिवशी परत ती पानं आपली काढतो आणि निर्माल्यात टाकून देतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, निर्माल्यात ती पानं जातात तेव्हा ही पानं प्रॉपरली कुठे जात नाहीत. ती रस्त्यावरच असतात. त्याच्यावर लोकांचे पाय पडतात. असे आपल्याला शाप बसण्याऐवजी आपण मनोभावे उपास करून नवऱ्यासाठी प्रार्थना घरी करून पूर्ण दिवस आनंदाने नवऱ्याबरोबर साजरा केला तर ते खूप उपयोगी पडेल. आताच्या युगात पहिल्या बायका उपवास मनाने करत होत्या आणि कोणाच्याही जबरदस्तीने पहिली गोष्ट म्हणजे करत नव्हत्या. आताच्या सर्व बायका वर्किंग आहेत, कामाला जातात. सासू म्हणते म्हणून मला करायचं आहे, म्हणून मी असं करते, फांदी घेऊन येते, घरी बसवते आणि करते. नको. सासूला सांगा, मी तुमच्या मुलाच्या अखंड आयुष्यासाठी देवासमोर प्रार्थना करते, उपवासही करते आणि त्याच्यासमोर आनंदाने माझा दिवस साजरा करते आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुलींना
कुठल्याही उपवासासाठी फोर्स करू नका. त्यांची इच्छा असेल तर करू द्या, नसेल तर ठीक आहे. लग्न झालं आहे, मुलीला आपल्या नवऱ्याची काळजी आहे, मनोभावे ती आपल्या नवऱ्याचं चांगलं मागतच असते. तुमच्या मुलाचं चांगलं होणारच आहे. तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करून उपवास कर करून नाही होत. ती करत नसेल तर ठीक आहे. आई म्हणून तुम्ही देवासमोर त्याचं अखंड आयुष्य मागतच असतात. देवाला सगळं दिसत आहे. शेवटी आपलं आयुष्य आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा लिहून आलेलं असतं. आपण किती वर्ष जगणार आहोत आणि आपला मृत्यू कधी होणार आहोत. त्यामुळे मी एकच सांगेन, आजच्या युगात मनोभावेची प्रार्थना होत असेल त्याला स्वीकार करा. जबरदस्तीने कुठलेही उपास तापास प्रार्थना करू नका. आपल्या जीवाचे हाल करून उपास करू नका. आपल्याला जमत असेल तितकेच उपास करावे. नाही जमत तर श्री स्वामी समर्थ महाराजजी म्हणतात, जितकं तुम्हाला जमेल तितकं करा. तुम्ही 10 उपवास केले किंवा 20 उपवास केले म्हणजे मी तुम्हाला पावणार असं काही नाही. आणि कुठल्याही उपासाला देव मनोभावे ही स्त्री करते आहे का इतकंच बघतो. मग ती खाऊन करते आहे की उपाशी राहून करते आहे ते काही हे नसतं. तुम्ही उपास कराल, उपाशी राहाल, पण चिडचिड कराल, तो उपास मान्य होत नाही. उपास करून चिडचिड करून जर घरात क्लेश होत असेल तर त्या उपासाला काय महत्त्व. म्हणून सांगते स्त्रियांनो, उपास जमत असेल तर करा, नाहीतर देवासमोर मनोभावे प्रार्थना करा आपल्या नवऱ्याच्या अखंड आयुष्यासाठी. आणि त्याच्यासोबत वटपौर्णिमा ही आनंदाने साजरी करा. श्री स्वामी समर्थ.